संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायदिशी सदा नम्र माथा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती नमो अधिकरण ते जीवन दुसरे चरण से गुरुंचे ते नमस्कार आता आज या ठिकाणी भागवत एकादशी निमित्त पिंपळवंडीकर धर्मशाळेमध्ये एकादशीच्या निमित्तानं सेवेसाठी निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराज जे शांतही आहे श्रीमंतही आहे आणि संतही आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल विषय असा का शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी शिवभोळा चक्रवर्ती उद्या काय आहे महाशिवरात्र त्या निमित्तानं हा घेतलेला अभंग शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते म्हणजे या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून एकनाथ महाराजांनी भगवान शंकरांचं या ठिकाणी त्यांचं काय या ठिकाणी वर्णन केलेलं आहे शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ते आणि वर्णन केल्यानंतर शंकर भगवान प्रसन्न झाल्यानंतर भक्तांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात या अभंगाच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या आमच्या समोर सेवेला निवडलेला अभंग आहे विठ्ठल
सेवे लागी सेवक झालो, लागलो तुमच्या निज चरणावर. या ठिकाणी अभंगापूर्वी द्यायचा परिहार म्हणजे सुरुवातीला मी थोडासा इमोशनल झालो होतो. सांगायचं म्हणजे 3री-4थीला असण्यापासून हे धर्मशाळेमध्ये येणं जाणं असायचं आणि लहानपण ह्या धर्मशाळेमध्ये गेले. एकादशीला माझे वडील हरिभक्तपरायण शंकर महाराज लोखंडे ह्या धर्मशाळेचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पुढं हळूहळू ताजने बाबांचा त्या दिवशी फोन आला. म्हणले एकादशीला तुम्ही चिंतन करता का? म्हटलं काही हरकत नाही. आळंदीमध्ये सेवा म्हणजे फार मोठं या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण की इतर ठिकाणी केलेली सेवा आणि आळंदीत केलेली सेवा याच्यामध्ये फार मोठा एक आनंद असतो. म्हणजे त्याला सेवा पांडुरंगा, सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिरासी का तेव्हा तुझी चरण सेवा पांडुरंगा. तसंच या निमित्तानं पुढं वारसा चालू ठेवण्याचं काम मी केलं. आता आपण अभंगाकडे वळू. अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगतो. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवनाम तयाना बाधी क्रोध काम. म्हणजे या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून एकनाथ महाराज काय म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती. बरं, जर पाहायचं म्हटलं भोळा म्हणजे काय, माणसाचा स्वभाव आहे. माणसाचे जर पाहायचे म्हटले तर 4 प्रकार पडतात. किती? 4 प्रकार. एक भोळा, दुसरा धूर्त, तिसरा मूर्ख आणि चौथा शहाणा. किती प्रकार बाळांनो? 4 प्रकार. पहिला भोळा, दुसरा धूर्त, तिसरा शहाणा आणि चौथा मूर्ख. तिसरा मूर्ख आणि चौथा शहाणा, असे 4 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये या ठिकाणी शिव भोळा चक्रवर्ती. भोळ कसा असावं माणसाला? मी एका गावात कीर्तनाच्या निमित्ताने गेलो. कीर्तनाच्या निमित्ताने गेल्यानंतर ना आपल्या वारकरी संप्रदायामध्ये किती ठिकाणी गंध लावला जातो? 12 ठिकाणी गंध लावला जातो. पुढे सांगणार तुम्हाला गंध कसा लावला जातो. एका गावामध्ये गेलो, बाबाच्या मुद्रा वगैरे एकदम छान, मला एकदम बाबा आवडले. बाबांचा पाठलाग करत त्यांच्या घरापर्यंत गेलो. म्हटलं बाबांचं रूप इतकं साधं आहे, बाबा इतके भोळे. बाबांचा पाठलाग करत बाबांच्या घरापर्यंत गेलो. बाबांची आजी घराच्या बाहेर उभी होती. मला पाहिल्यावरती आजीने रामकृष्ण हरी महाराज या आजींना म्हटलं, आजी तुमच्या बाबांचा स्वभाव मला आवडला. बाबा किती भोळे, त्यांच्या मुद्रा कपडे असणार साक्षात जगद्गुरु तुकोबराय मला वाटले. आजी मला काय म्हटली माहिती का बाळांनो? आजी म्हटली, तुम्ही त्या बाबाच्या गंधावरती जाऊ नका. बाबा जरी भोळे दिसत असले तरी सकाळी झाडाला गेले तरी आता येतं वळीचं कोणाच्याही 2 पेंड्या काढून आणतात. विठ्ठल विठ्ठल कामाचं आहे का सांगा. या ठिकाणी आपण अभंगामध्ये माणसाचे किती स्वभाव पाहिले? 4. पहिला भोळा, दुसरा धूर्त. धूर्त कसा? आपण महाभारतामध्ये जर गेलो, ज्यावेळेस कौरव पांडव हे एका ठिकाणी बसले असताना त्यावेळेस सैन्य निवडायचं का भगवान श्रीकृष्ण? दुर्योधनाने कोणाला निवडलं? कोणाला निवडलं? बोलत जा. सैन्याला निवडलं. तो काय झाला? त्याचा स्वभाव धूर्त स्वभाव झाला. शेवटी काय आलं? पदरी निराश आली. युद्ध कोणी जिंकलं? पांडवांनी. हा धूर्त स्वभावाची माणसं झाली. आणि तिसरा स्वभाव म्हणजे मूर्ख. मूर्ख कसा असावा? मूर्ख कसा असावा? मूर्खाला गती नाही. एकदा एक मूर्ख म्हणजे शहाणा व्यक्ती होता, पण तो मूर्ख झाला. सलून मध्ये गेला. सलून मध्ये गेल्यानंतर जो कटिंग करत होता त्याला विचारलं, बाबा तू कटिंग करतोय पण तू कधी गाढवाची कटिंग केली का?
तू कधी गाढवाची कटिंग केली का? तो म्हटला आता करतो तो मला वाटतं ते गाढवाच असेल. विठ्ठल विठ्ठल कारण की कुठं काय विचारावं हे ज्याला कळतो तो शहाणा असतो. मूर्ख कुठं काय विचारेल हे सांगता येत नाही. कारण की आणि चौथा प्रकार शहाणा. माणूस शहाणा स्वभाव कधी होतो? ज्यावेळेस संतांची संगत माणसाला मिळते त्यावेळेस. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मला देवा. कारण की ज्यांच्या चित्तामध्ये देव असलाय त्यांची जर तुम्हाला आम्हाला संगत घडली तर तो माणूस शहाणा म्हणतो. कारण की शहाणा माणसाला संगत फार महत्वाची असते. बाबांनो, तुम्ही आम्ही सगळे आता या ठिकाणी वारकरी संप्रदायातले तुम्ही सगळेजण विद्यार्थी आहात. जर संगत चुकली तर माणसाचं अख्खं आयुष्य रसातळाला जातं. संतीविषयी मी कायम एक दृष्टांत सांगत असतो. समजा तुमचा आळंदीचा बाजार आहे, आळंदीची यात्रा भरली. आळंदीच्या यात्रेमध्ये प्रत्येक व्यवसाय करण्यासाठी येत असतो. मावशी झोपू नका कोणीच. विनोदी दृष्टांत पण देणार आहे, सगळे काही देणार आहे. चिंतन तुम्हाला चिंतनीय होईल. भेटली त्याने दुकान वगैरे सगळं काही व्यवस्थित लावलं आणि दुर्दैवाने त्या पेढे विकणाऱ्या शेजारी उंदर घुशी मारायचा गोळ्या देणारा असतो पा, असतात ना आपल्याकडे बाजारात यात्रेत. तो येऊन बसला, दुकान लावलं, ग्राहक यायला सुरुवात झाली. आता आपल्याकडं व्यापारी असल्यावर ते आवाज द्यायची पद्धत आहे. पेढेवाला काय म्हणायचं? या खाऊन तर पहा फार गोडे. काय म्हणायचं? पेढेवाला या खाऊन तर पहा फार गोडे. आणि जो शेजारी उंदर आणि घुशी माराय तो होता ना, तो काय म्हणायचा? खाल्लं का मरते. काय खाल्लं का मरते. पेढेवाला म्हणायचं या खाऊन तर पहा, तो म्हणायचा खाल्लं का मरते. अख्खी यात्रा संपून गेली, पेढेवाल्याचा 1 रुपयाचा धंदा झाला नाही. का? तर संगत चुकीची लागली तर माणसाचं आयुष्य पूर्ण रसातळाला जातं. विठ्ठल विठ्ठल उद्धार संघाचा महिमा त्याच्यावर आगमा संत सेवे. कारण की या ठिकाणी जर आयुष्याला संतांची संगत मिळाली म्हणजे आपण म्हणत असतो संतीनं माणूस शहाणा होतो. डेकणाच्या संगती जर संगत चुकली का माणसाचं आयुष्य सगळं काही रसातळाला जातं. त्या संदर्भात मी एक दृष्टांत देत असतो. एकदा एक राजा शिकारीसाठी जंगलामध्ये गेला. बिचारा दमल्यानंतर लिंबाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला. लिंबाच्या झाडाची सावली जरा तुटक असते, बरोबर आहे का? आंब्याची किंवा वडाची सावली दाट असते, पण लिंबाची सावली तुटक असते. तो थांबला आणि विश्रांतीसाठी झोपला. त्या झाडावरती कावळा आणि राजहंस 2 जण बसले होते. कोण? कावळा आणि राजहंस. त्या राजहंसाला विचारायला दया आली. म्हटलं आपल्या राज्याचा राजा इथं झाडाखाली बसलाय, ऊन त्याच्या तोंडावरती येते. त्याने आपले पंख बाजूला केले आणि त्या राजाच्या तोंडावरती येणारं ऊन थांबवलं. आणि अजून राजहंसासोबत कोण होता? दुसरा कावळा. शेवटी कावळा तो त्याचा उंदरम दाखवतो. त्याने विष्ठा केली, ती नेमकी पडली राजाच्या तोंडावरती. राजाला जाग आली. राजाने उठून पाहिलं, कावळा उडून गेला होता. कारण की तुमच्या आमच्या जीवनामध्ये देखील असे कावळे अनेक असतात जे काहीतरी दुर्गुण दाखवतात आणि आयुष्यातनं निघून जातात. त्याच्यानंतर राजाला जाग आल्यानंतर राजाने वरती पाहिलं तर वरती कोण दिसलं? राजहंस. बाण घेतला आणि राजहंसाला मारला. शेवटी त्याच्या वाट्याला काय आलं? मरण आलं. का? तर संगत चुकली. संगत माणसाच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची असते. आता या ठिकाणी
आपण जो शहाणा व्यक्ती व्हायचा असेल तर संतांची संगत फार गरजेची, आणि संतांची संगत करता करता माणसाच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळून जाते. कारण की जर संतांची संगत तुमच्या आमच्या वाट्याला आली नसती तर तुम्ही आम्ही इथं आलो, ही जी मुलं या ठिकाणी संस्थेमध्ये शक्ती ही आली असते का? कारण की पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कारण की त्याच्याशिवाय तुम्ही संस्थेत आले नाही दादांनो. अनेक ठिकाणं तुम्हाला अनेक ठिकाणं आहेत शिक्षणाच्या माध्यमातून, पण तुम्ही या ठिकाणी आले तर का? तर पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तुम्ही नक्कीच मागच्या जन्मात चांगलं काहीतरी पुण्य केलं असेल, त्याच्यामुळं तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळी बुक आहे. देवाला काय आवडतं? तुळशी माळ गोपी चंदन गोपीचंदन हृदय कळवळा वैष्णवा. देवाला सगळं काही या पद्धतीने आवडतं. आपण आता शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती म्हणजे भगवान शंकर किती भोळे. धौम्य ऋषी, धौम्य ऋषींना दोन मुलं, एक व्याघ्रपत आणि दुसरा उपमन्यू. उपमन्यू नावाचा जो मुलगा होता तो लहान होता. त्याचे वडील आणि भाऊ दोघं पण तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये गेले. घरची परिस्थिती जरा नाजूक, दृष्टांत ऐका, याच्यातनं फार काही तुम्हाला पुढच्या काळामध्ये गरजेचं आहे. यात जर कोणी कीर्तनकार वगैरे होणार असेल तर. उपमन्यू लहान होता, घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्याला दूध लागलं तर आई काय करायची? पिठामध्ये पाणी ओतायचे आणि ते दूध म्हणून त्याला द्यायची. दिवसांदिवस उपमन्यू वाढत चालला आणि एक दिवस असा आला त्या तिथं असणारा राजा, त्या राजाच्या मुलाबरोबर तो खेळत होता. आणि खेळत असताना त्या राणीने आवाज दिला तिच्या मुलाला का बाळा चल घरी ये दूध प्यायला. आता आपल्याकडं नाही आता तशी पूर्वीचा काळ असायचं, जर घरात काही गोडधोड खायला आणलं तर आपण आपल्या मित्राला घेऊन यायचो. आता आई हळूच म्हणते पाप्या चल ते काम आहे. बरोबर आहे, पाप्याला काय खायला द्यायचं असतं, त्याचं जोडीदार सगळं काय. तो राजाचा मुलगा म्हटला माझा मित्र आहे. त्याची आई म्हटली, राणी म्हटली का तू त्याला पण घेऊन ये. उपमन्यू त्यांच्या घरी गेला, मित्रासोबत दूध वगैरे घेतलं. त्यांनी पहिला गोट घेतला, त्याला चांगलं वाटलं. दुसरा गोट घेतला, त्याला अजून चांगलं वाटलं. त्याने त्या राणीला विचारलं उपमन्यूने का हे काय काय पित होता तो दूध. त्याने काय विचारलं तिला, हे काय? ती म्हटली हे दूध आहे, आमच्याकडे गावठी गाय आहे तिचं हे दूध आहे. तो तसाच पळत घरी गेला. आईला विचारला आई मला फार भूक लागली, मला दूध दे. आई काय म्हटली थांब बनवते. बनवते म्हणजे आई काय करायची? पिठामध्ये पाणी ओतायचे. त्या उपमन्यूला विचारलं आई तू इतके दिवस मला फसवते, दुधामध्ये दूध म्हणून तू पिठामध्ये पाणी टाकून मला प्यायला देते. आई मी दुधासाठी काय करू? त्याच्या आईने सांगितलं तू भगवान शंकराची तपश्चर्या कर, तुला देव प्रसन्न होतील आणि तुला दूध देतील. तो उपमन्यू जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर ना त्याने तपश्चर्या चालू केले. वेळप्रसंगी भूक लागली तर झाडाचा पाला फळ पाणी सगळं काही हे करून तो तपश्चर्या चालू ठेवली. एक दिवस असा आला का भगवान शंकर हा जरी भोळा असला तर परीक्षा घेतल्याशिवाय तो देव कोणाच्याही मदतीला जात नाही किंवा कोणाला हे प्रसन्न होत नाही. भगवान शंकरांना देवाचा देव कोण? देवाचा देव इंद्र, इंद्राच्या रूपामध्ये तिथं आला. इंद्राच्या रूपामध्ये आल्यावरती तो लागला भगवान शंकराची निंदा करायला. तो होते कोण? मुळात भगवान शंकरच होते, पण रूप बदली केलं. ते म्हटले अरे तू कोणाची तपश्चर्या करतोय? मी तुला काय करतो? मी तुला हे सगळं काही धन वगैरे सगळं काही देतो.
तो म्हटला मला तुमच्याकडनं नको, मी ज्या देवाची तपश्चर्या करतो त्याच्याकडनं मला पाहिजे. अरे म्हटलं त्या देवाकडे घालायला अंगावरती कपडे नाही, राहायला घर नाही, बरं त्याच्या पुढं कसं असतंय, भूत वेताळ नाचते, बरोबर आहे का, त्याचा सगळा कारभार असा आहे. आणि तू कोणाचा नादी लागला? त्या उपमंडळीने काय केलं, त्याच्यात ते जलकमंडमधनं पाणी घेतलं हातामध्ये, इंद्राचं म्हणजे देवाचं देव इंद्र जरी पुढे उभा असला तरी हातामध्ये पाणी घेतलं आणि सांगितलं जर तू अजून एक शब्द जरी भगवान शंकराविषयी बोलला तर तुला भस्म करून टाकेल. त्यावेळेस भगवान शंकर त्याच्या मूळ अवतारात प्रकट झाले व त्यांनी ते उपमंडळीला विचारलं तुला काय पाहिजे. उपमंडळीने सांगितलं मला फक्त वाटीभर दूध दे. आता आपल्याला जर देव प्रसन्न झाले तर आपल्या मागायच्या भरपूर अपेक्षा असतात. पपीचं लग्न, 2-4 बंगले, 5-50 एकर जमीन, सगळं काही असतं नाही का, टॉपचा कीर्तनकार, सगळं काही झालं पाहिजे. तर त्यांनी काय मागितलं, वाटीभर दूध मागितलं. त्यावेळेस भगवान शंकरांनी त्याला वाटीभर दूध मागितलं, पण त्या उपमंडळीला दुधाचा सागर उपलब्ध करून दिला. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आहे, कारण की इतकी मोठी ताकद भगवान शंकराची आहे. मागितलं किती होतं, वाटीभर दूध, दिलं किती, अख्खा दुधाचा सागर. सर्वदेवांचाही देव बळीया माझा महादेव, बळीया माझा महादेव, बळीया माझा महादेव. सर्वदेवांचाही देव बळीया माझा महादेव, बळीया माझा शिवशंकर आहेत. पण या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराज काय म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे काय बाळांनो, चक्रवर्ती म्हणजे राजा, जो सगळ्यांचं संकट तारून नेतो तो म्हणजे राजा, चक्रवर्ती. या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराज कोणत्या एंगलने त्यांना चक्रवर्ती म्हटले असतील तर ज्या वेळेस समुद्र मंथन झालं, काय झालं, झोपले का काय हे पाप्या महाराज, इकडे समुद्र मंथन झालं. समुद्र मंथनाच्या वेळेस किती रत्न निघाली, वा तुमच्या एखादा आणलं काय कोणी नाही ना, 14 रत्न निघाली. आणि त्याच्याबरोबर अजून काय निघलं, हलहल विष निघालं. विष निघाल्यावरती राक्षसांची सुद्धा पळापळ झाली आणि देवांची सुद्धा पळापळ झाली का हे विष पाचवायचं कोणी. मग त्यातनं सगळ्यांनी एक मार्ग काढला, हे विष भगवान शंकरच प्राशन करू शकते. सगळे गेले भगवान शंकरांजवळ. बरं, त्या शंकरांजवळ गेल्यावरती त्यांची देवाची भक्ती चालू होती, देवाचं नाम स्मरण करत होते. काय करत होते ते, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. जर टाळ्या वाजवायच्या बाकी ठेवल्या तर पुढचा जन्म सुद्धा माणसाला घ्यावा लागतो. तो कशा करता घ्यावा लागेल लक्षात ठेवा. एकदा जवळात टाळ्या वाजवा, विठ्ठल विठ्ठल.
भजन करी महादेव म्हणजे देवांचे देव. आता जर पाहायचं म्हटलं तर उत्पत्ती कोणी केली या पृथ्वीची? ब्रह्मदेवाने. आपल्याला तुम्हाला आम्हाला चालवतोय कोण? भगवान विष्णू. आणि शेवटची क्रिया आपल्याला घेऊन जायची ती कोणाकडे आहे? भगवान शंकराकडे. ते देखील काय करत होते? बोला ना, काय करत होते? भजन करत होते. मग देवाने आपल्याला देह दिलाय कशा करता? देवे दिला देह भजना गोमटा, भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा, भजना गोमटा. ओ देवे दिला देह भजना गोमटा, भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा, भजना गोमटा. तोया झाला फाटा, तोया झाला फाटा बाजी केला. तोया झाला फाटा, तोया झाला बाजी केला. देव दिला देव भजना गोमटा, तोया झाला फाटा बाजी केला. तोया झाला फाटा बाजी केला. देव दिला देव भजना देवे दिला देह माना महाराज. देवे दिला देह भजना गोमाटा, तोया झाला बाधा. या ठिकाणी तुम्हाला आम्हाला देवाने जन्म द्यायचा करता दिलाय तर तुम्ही जन्माला येऊन देवाचं नाम स्मरण केलं पाहिजे. आता या ठिकाणी चक्रवर्ती सगळे ते काही राक्षस देव सगळे काही भगवान शंकराकडे गेले. शंकर भगवान आपलं भजन करत होते. त्यांना सांगितले हे तुम्ही विष प्राशन करा, कारण की एक थेंब जरी पृथ्वीवरती पडला असता तरी पृथ्वी नष्ट झाली असते. त्यावेळेस भगवान शंकरांनी सगळ्यांचा काही विचार लक्षात घेऊन त्यांनी ते विष प्राशन केलं. विष त्याच्यामुळे त्यांना नाव काय पडलं? नीलकंठ. आणि त्यांचं सगळं काही, कारण की या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग दोन अँगलने पाहिला पाहिजे. शिव भोळा, चक्रवर्ती. भोळा पण सांगितलंय, चक्रवर्ती पण सांगितलंय. भोळा म्हणजे साधा आणि चक्रवर्ती म्हणजे देवांचा देव. या अभंगाच्या पहिल्या चरणावर शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय जर चित्तात ठेवले तर तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. वाचे वदता शिवनाम नाम तयान बाधी क्रोधकाम. काय आपण नामस्मरण कोणाचं केलं पाहिजे? शिवनाम. एक इतकं खडबुळ म्हातारं होतं. दृष्टांत लक्षात घ्या. ते इथं कोणी असं तसं लागून नका घेऊ. इतकं खडबुळ म्हातारं होतं. उभ्या आयुष्यात कधी देवाचं नाव घेतलं नाही.
म्हातारा आजारी पडलं, ते बाबा आजारी पडले. शेवटचा काळ आला, बांधावरनं भांडणं, भावासंग भांडणं, गावात सप्त्याची मिटिंग असली तर त्याच्यात भांडणं, यात्रेत भांडणं, सगळीकडं भांडणं. इतकं खडबुड म्हातारं होतं. आणि त्या बाबांचा शेवटचा काळ जवळ आला. शेवटचा काळ जवळ आला. आता घरात ते म्हटले, बाबांनी उभ्या आयुष्यात कधी देवाचं नाव घेतलं नाही, म्हणाना नाही. बाबांचं नाव घेतलं, देवाचं नाव घेतलं नाही. म्हटले आता तिथे एक माचोळी होती. पूर्वीच्या काळात बाबा तुम्ही फार एकदम काय म्हणता येईल, आताच्या काळात धान्य कसं भेटतं, किलोवरती भेटतं. पूर्वीच्या काळात माचोळ्या असायच्या भल्या मोठ्या. तसं ते बाबांच्या शेजारी माचोळी होती. लहान बाळ गेलं, त्या घरातले नातू गेलं ते बाबाचं, आणि ते पोतं फाडलं. बाबाचा शेवटचा काळ जवळ आला. ते पोतं फाडल्यानंतर ते जे नातू होता बाबाचा, तो म्हणला, बाबा ते पोतं फाटले, जरा कोणाला तरी बोलवा, सांगा काहीतरी करायला. त्यांना अपेक्षा काय होती, ते पोतं फाटले, बाबा घरात कोणाला तरी आवाज देईल आणि काय म्हणत, पोतं शिवा. पण ते बाबा इतकं खडबुड होतं. शेवटचा काळ जरी जवळ आला, त्याने त्याच्या पोराला आवाज दिला, म्हणला, पप्पा इकडे ये, ते पोतं टाच. तसे तुमच्या आमच्यात अनेक माणसं आहेत. शेवटचा काळ जरी जवळ आला तरी देवाचं नाव मुखामध्ये घेत नाही. विठ्ठल कारण की नामस्मरणात इतकी जातोय. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. कशामुळे झाला? नामस्मरणामुळं. नारद मुनी सगळं काही सांगतो. शॉर्टकट मध्ये तुम्हाला घेऊन जातो. वाल्यापोळी जंगलामध्ये होता. नारद मुनी तिथनं चालले होते. नारद मुनींना अडवलं. नारद मुनींनी सांगितलं का बाबा तू घरी जाऊन विचार, तू हे जे काही पाप करतो याच्यामध्ये तुझ्या घरातले सहभागी आहेत का? वाल्यापोळी तसंच घरी गेला. आईला विचारलं, वडिलांना विचारलं, बायकोला, मुलाला, सगळे काही म्हणले आम्ही तुझ्या पापामध्ये सहभागी नाही. तो परत तिथं नारद मुनींजवळ आला. नारद मुनींना सांगितलं माझ्या पापामध्ये कुणीही सहभागी नाही. नारद मुनींनी काय सांगितलं, तू देवाचं नामस्मरण कर. तो काय म्हणायचा? म्हणा ना महाराज, काय म्हणायचा? मरा, घाबरू नका बघा, मरा मरा म्हणायचा. मरा 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 म्हणता वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. त्यांनी रामायण लिहिलं तसं प्रभू श्रीरामचंद्रांना वागावं लागलं. इतकी मोठी ताकद कशात आहे? नामात आहे. विठ्ठल कोण आयचा घ्यावा निवडून. वा, कारण की नामाची ताकद इतकी मोठी. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. जर देवाचं नाव आपण घेतलं तर आपल्या चित्तामध्ये असलेले क्रोध आणि काम आपल्याला व्यापून धरणार नाही. कारण की आजही पहा, कीर्तनाला माणसं बसल्या बसल्या झोपा काढतात का? काढतात ना. मी तर दशक्रियेच्या प्रवचनाला गेलो. एक आजी इतकी सकाळ सकाळ करत होते. सकाळ सकाळ म्हणलं इतकं, कारण की ते व्यासपीठ असं असतं, तिथं वैराग्याची जागा असते. ज्यावेळेस दशक्रियेला आपण जातो, एखादा जीवात्मा आपल्यातनं गेलेला असतो आणि एक ना एक दिवस आपल्याला देखील आजा गेला, पंचा गेला, देखत बाप मस्तीना गेला. कारण की तिथं जावंच लागतं. माणसानं कीर्तनामध्ये बसल्यावरती काय मुखानं नाम आणि हाताने टाळी वाजवली पाहिजे. विठ्ठल नामाचा
सांगायचं म्हटलं तर प्रल्हाद, भक्त प्रल्हाद, त्याने सुद्धा आयुष्यभर देवाचं नाव घेतलं. काय म्हणायचं तो? नारायण नारायण. त्याच्या वडिलांचं नाव काय? हिरण्यकश्यप. त्याने देवाकडनं वर मागितलं होतं. कोणत्या देवाकडनं वर मागितलं होतं? देवा. त्याने वर काय मागितलं होतं? मला मृत्यू घराच्या आतही नको आणि घराच्या बाहेरही नको, जमिनीवरती नको आणि वरती पण नको, माणसाकडनं पण नको आणि राक्षसाकडनं नको. त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद समोर आला का त्याचं नाम स्मरण चालू व्हायचं भक्त प्रल्हादाचं. नारायण नारायण श्रीमन्नारायण. देवाचं नाव अगदी आपण थोडा वेळ जरी घेतलं तरी माणसाला बरं वाटतं. टाळी वाजवल्यावरती तुम्हाला प्लस पॉईंट सांगतो, 72,000 नासा मोकळ्या होत्यात आपल्या. किती? 72,000 मोकळे होतात. त्याच्यामुळे काय देवाचं नाव आणि हाताने टाळी वाजवली पाहिजे. या ठिकाणी तो भक्त प्रल्हाद नारायण नारायण त्याचं नामस्मरण चालू असायचं. तो एकदा त्याचे वडील इतके वैतागले, हिरण्यकश्यप इतके वैतागले, त्याला त्यांच्या राजवाड्याच्या सगळ्यात उंच भागावरनं खाली टाकलं तरी तो गाडीत बसून वरती आला, खटाराडीमध्ये बसून. देवाचं नाम स्मरण चालू असायचं, नारायण नारायण. त्याला उकळत्या तेलामध्ये टाकलं, उकळत्या तेलामध्ये टाकलं, ते तेलाचं रूपांतर कमळामध्ये झालं. ताकद कशात होती? नामामध्ये होती. मी अभंग सोडून बाजूला जाणार नाही आणि तुम्हाला देखील घेऊन जाणार नाही, कारण की कोणत्याही देवाचं नाव घ्या. आपल्याकडे देव किती? बरोबर ना, 33 कोटी देव. मी कीर्तनाला जात असताना माझा मित्र सोबत होता. म्हटलं बाबा जरा अपसेट वाटलं, जरा चिंताजनक वाटलं. म्हटलं झालंय काय रे? म्हटलं काय नाही, जरा कोरोनाच्या काळामध्ये जरा लोड आला, कांद्यालाही बाजार नाही, दुधालाही बाजार नाही, जरा देणदारी वाढली. म्हटलं बर, माणूस हुशार कसा असतो पाहिला. म्हटलं सगळं काही ओके. त्याने मला सहज प्रश्न विचारला, म्हटलं आपल्या धर्मात देव किती? म्हटलं 33 कोटी. किती? 33 कोटी देव. म्हटलं देव तुझं ऐकतात का? म्हटलं देव काय माझं ऐकत नाही, पण मी पण तुझं काय सांगणार असेल तर मला वाटलं काय चांगलं सांगणार असेल प्रार्थना करतो. तो म्हटलं तू एक काम कर, मला जरा कर्ज वाढले, देणदारे वाढले, आपल्याकडे देव आहे 33 कोटी, 33 कोटी देव आहे. तू प्रत्येक देवाला मला 1-1 रुपये द्यायला सांग. किती झाले? किती रुपये? 33 कोटी. असा तुमचा आमचा परमार्थ आहे. विठ्ठल अनंत गाओगे गाओगे अनंत गाओगे गाओगे अनंत गाओगे गाओगे अनंत नारायण नामे हो जीवन मुक्त. 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 ईशानी अनंत गाओगे गाओगे ईशानी अनंत गाओगे गाओगे. तसा तुमचा आमचा सगळ्यांचा परमार्थ असतो. आपण गण लावताना मी तुम्हाला सांगत होतो, जर एखादा चांगला देवपूजा करीत असाल, आपल्याकडे देव गंध किती ठिकाणी लावला जातो? 12 ठिकाणी लावला जातो. उघळता उघळता त्याचं चालू असतं.
काय आता भावकीने पार कटाळा आणलाय, उघडून उघडून मारायचं काम चालू केलंय. डोक्यात तर पक्का आता भावकी तिडीक जाते, भाऊ तर पक्का डोक्यात बसलाय. कान नाही काय ऐकायला राम राहिला नाही, सगळे आपल्या विषयी पोटात जळामळाट चालू असतो. आता त्यांचं सगळं भांडलं असतो पण आपल्या दांडात जोर राहिला नाही. असा तुमचा आमचा परमार्थ आहे. परमार्थ करत असतो आपण बाबा, पण तो परमार्थ कोणाला आवडला पाहिजे? देवाला आवडला. आवड देवासे तू ऐका प्रकार नामाचा उच्चार नामाचा उच्चार राजा जीवाचा उच्चार रात्रंदिवस कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आपण जे काही काम करत असू दे त्याच्यामध्ये आपण देवाचं नाव घेतलं पाहिजे. कारण की वाचे वदतात शिवनाम तयान वादी क्रोध काम. माणसाने एकदा देवाचं नाव घेतलं ना, त्याला कोणतंही संकट वाटायला येऊ द्या, तो व्यक्ती त्या संकटात ऑटोमॅटिक तारून जात असतो. कामामध्ये काम काही म्हणा. या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळेजण जीवन जगत असतो, पण जीवन जगत असताना कर्म देखील आपण चांगलं केलं पाहिजे. कर्म जर चुकीचं केलं तर वाट्याला उभे आयुष्य. तुम्ही सगळं काही चांगलं करता, कर्म चुकीचं केलं तर पुढच्या जन्मात आपल्याला सगळं काही ते फेडावं लागतं. मनुष्य देह किती योनीनंतर मिळतो? 84 लक्ष योनीनंतर मनुष्य देह आहे. जलचर भूचर उभयचर त्याच्यानंतर कुठं तरी मानवी देह आहे. आणि जन्माला आलेलोच आहोत तर देवाचं नाम स्मरण आपण केलं तर आपला जन्म सार्थकी लागला, नाही तर जन्म सार्थकी लागला नाही. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. म्हणतो तुम्हासी भगरे विठ्ठला, तुम्हासी भगरे विठ्ठला, तुम्हासी भगरे विठ्ठला, तुम्हासी भगरे विठ्ठला. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. तुम्हासी भगरे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. चांगलं तुम्हासी भगरे विठ्ठला, तुम्हासी भगरे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. टाळ्या वाजवा बरं सगळ्यांनी. सगळे गायक मंडळी शिंदे बाबा इतकी सुंदर प्रमाण देत आहेत, कारण की कीर्तन प्रमाणाला धरून असलं तरच ते कीर्तन. नाहीतर कोणतेही इकडचं तिकडच्या कथा या गादीवरती गप्पा मारण्याचा अर्थ नसतो. करिरामाची करावे कीर्तन, जय नारायण जय रामेती, जय नारायण जय रामेती. रामाचे करावे कीर्तन, जय नारायण जय रामेती, जय नारायण जय रामेती. कलियुगा माझे करावे कीर्तन.
साधन कोण सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. कारण की आपण सगळं काही देवाच्या पुढे आपण जातो कशा करता, देवा मला पाहू नाही तर मी एवढी मोठी चुकी द्यायचं तो मला तू सावरून घे. पण आपण मानवी देहच फार हुशार आहे. जर काही गरज लागली तरच आपण देवाकडं मान्य केलं तुम्ही, त्याच्याशिवाय आपण करतो देवाचं नामस्मरण पण वरवर असते. सवडीचा पाठा आपली भक्ती वरवर असते. कारण की भक्त आहे जाणा दोघेही गेल्या आशापासून सगळं काही असं झालं पाहिजे. पण त्या निमित्ताने या ठिकाणी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये काय सांगितलंय, ज्याला क्रोध आणि काम यातनं जर बाजूला व्हायचं असेल तर त्या अभंगाच्या जर पाहायचं म्हटलं तर भगवान शंकरांची नीलकंठ आपण मगाशी पाहिलं, विषप्राशन केलं. विषप्राशन केल्यामुळे अंगाचा दाह झाला. दाह शांत करण्यासाठी काय भगवान शंकराच्या पिंडीवरती आजही आपण पाहतो काय पाण्याची धारे. आणि आपण सगळ्यात जास्त देवाला काय आवडतं माहितीये का, बेलाचं पान. बरं ते पान कसं वाहिलेलं आवडतं, तीनचं पण उलट कसं, उलट पान भगवान शंकराला ठेवलेलं आवडतं आणि तेच लागू होतं. कारण की जर आपण आता उद्या महाशिवरात्री सांगितलं पाहिजे, आपण नुसतं गेलं खडी साखरेचा प्रसाद खाऊन आलो फायद्याचं नाही. निदान तिथं बसून आपण थोडा वेळ ओम नमः शिवायचा जप जरी केला. कारण की मला माहिती संकटात आता आपल्याकडं मावशी झाल्या वार बदलला का देव बदली होतो का नाही. तुम्ही पहा एकादश त्याच्यानंतर सोमवार महिना बदली झाला का आपले उपवास देखील बऱ्यापैकी बदली होतात. असं केलं तर देवाला हे आवडत नाही. जे काही करायचंय आवडीने भावे हरिनाम तुझी चित्त त्याची सर्व हे कोणताही आपुला तो एक देव करून घ्यावा. येणे जेव्हा सुख हे कोणताही करा पण तो एकच करा. आता मी तुम्हाला सांगितलं वार बदली झाला का देव बदली होतो. त्या संदर्भात मी काय एक दृष्टांत सांगत असतो. एक चांगला वेल एज्युकेटेड माणूस पाण्यामध्ये समुद्रामध्ये फिरण्यासाठी गेला असताना तो त्या ठिकाणी दुर्दैवाने त्या बोटीमध्ये होल पडल्यानंतर मग त्याने सोमवारचं देवाचा दावा चालू केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणा बाबा. ओम नमः शिवाय जय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जय, ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. भगवान शंकर
आपलं भक्त अडचणीमध्ये निघले, भगवान शंकर अर्ध्या वाटेवरती आल्यावर त्याने लगेच कॅसेट बंद केले. मंगळवारची देवीची कॅसेट चालू केली, देवीचा धावा चालू केला. देवी अर्ध्या वाटेवरती आली यांनी लगेच पांडुरंगाचा धावा चालू केला. देवही पांडुरंग अर्ध्या वाटेवरती आला यांनी गुरुदेव दत्ताचा धावा चालू केला. असं वार बदली झाला का देव बदली केला ना, त्यात काही मजा तो एकच देव करून नाही घ्यावा. कारण की कोणताही करा पण तो एकच करा. कारण की जर देवबंदी केलं तर ते मग असे जहाजात बसलेल्या बाबासारखी अवस्था होते आणि शेवटी ते जहाज बुडालं, बाबाच्या वाट्याला मृत्यू आला. कोणताही देव एकच करा. या ठिकाणी जर पाहायचं म्हटलं, शिव देखता प्रत्यक्ष भस्मासूर नावाचा एक राक्षस भगवान शंकर. पण तो भोळा कसा म्हणता येईल? जर भोळा असं माणसं इथून न्यायचं डिपार्टमेंट कोणाकडे आहे? भगवान शंकराकडे. जर भोळा असता तर त्यांनी नेलंच नसतं ना, दुःख माणसाच्या वाट्याला टाकलंच नसतं. जर पाहायचं म्हटलं तर आपल्याकडे माणसं देखील बऱ्यापैकी चॅप्टर आहे, माणसं देखील बऱ्यापैकी चॅप्टर आहे. एकदा एका माणसाच्या घरी यम गेल्यानंतर यमाने सांगितलं, तू आता तुझं पॅकिंग करून घे, काय असेल खाते फोड वगैरे करून टाक, तुला न्यायला मी आलो. तो म्हटला, यम देवा तू आलाय तर ठीक आहे, तू आता जरा फ्रेश हो, चहा बी चहा बिस्किट खा. यम म्हणत नाही बरं का असं काही आल्यावरती. कारण की क्षणोक्षणी हाची करावा विचारा तरामया पारत नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. प्रत्येक क्षणाला काळ तुमच्या आमच्या मागे आहे. तो कोणत्या रूपात येईल कसा येईल तुम्हाला आम्हाला समजत नाही. कारण की जर पाहायचं म्हटलं तर आपण म्हणतो त्याचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. अनेक उदाहरणं आपण पाहतो. माणसं आपण एकदम भयानक ऍक्सिडेंट असतो पण त्यातनं तो माणूस वाचलेला असतो कारण की वेळ आलेली नव्हते. त्या निमित्तानं त्यांनी सांगितलं, यमदेवा तू फ्रेश हो. यमदेव फ्रेश व्हायला गेला. त्याचं नाव सगळ्यात वरती होतं. कुठं होतं? बाळांना इकडं पाहा माझ्याकडं. त्याचं नाव कुठं होतं? सगळ्यात वरती होतं, पहिल्या नंबरला. 1 नंबरला नाव होतं. मग त्यांनी काय केलं, त्याचं नाव पुढलं सगळ्यात खाली टाकलं. सगळ्यात खाली टाकलं का तर आपला 1 नंबर टळून जाईल. यम फ्रेश होणारा नाश्ता पाणी सगळं काही झालं. यामध्ये त्याला सांगितलं का भाऊ मी तुझ्यावरती जरा आता खुश आहे. तुझं नाव 1 नंबरला होतं का नाही, मी आता जरा खालून वरती उलटी सुरुवात करतो. त्याने त्याचं नाव कुठं टाकलं होतं? शेवटी जे काही वाट्याला आले, जे काही कर्म तुमच्या आमच्या वाट्याला आले ते चुकणार नाही. विठ्ठल विठ्ठल धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. जर सगळं काही तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. महादेवाच्या पिंडीजवळ जाऊन बसलं पाहिजे. त्याला जे आवडते ते तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्याच्यामुळं देव सगळ्यांना तुम्हाला निवडून देईल. भगवान शंकराच्या काळामध्ये ते कोण आहे? नागदेवता आहे का काळामध्ये? कुठं वापरलं होतं त्यांना? समुद्र मंथनच्या वेळेस झालं. नागदेव वासुकी म्हणून त्यांना त्यावेळेस तिथं समुद्र मंथनाच्या वेळेस वापरलं होतं. मग भगवान शंकर त्यांच्यावरती खुश झाले आणि त्यांना कुठं साथ दिलं? गळ्यामध्ये. पायामध्ये एका कडे खाली पायामध्ये जर पाहिलं तर काय ते आघोरी आपण म्हणतो ना, जे आघोरी विद्या असतात त्यांची देवता कोण असते? भगवान शंकर असतात. तुम्ही घाबरू नका, जरा बोलत जा, मी तुमच्यातलाच आहे. कारण की भगवान शंकरांना काय आवडतं? बेलाचं आवडते, बेलाचे पान. कारण की देवाला काय आवडतं? उद्या महाशिवरात्र आहे म्हणून तुम्हाला या सगळ्या काही
शंकराला आवडतं बेलाचं पान. जांभळ्या देऊ नका बरं का, मला पण झोप येते. या ठिकाणी एक बाबा असेच पुढे बसले होते, त्यांच्याकडे अख्खं कीर्तन पाहून मी एकदम छान बाबा असायचे, मान हलवायचे, सगळं काय करायचे. त्या गावात एक जवळचं जोडीदार होता, त्याला म्हणलं बाबांचा चांगला अभ्यास आहे. तर म्हणलं बाबांचा अभ्यास चांगला आहे की नाही मला माहित आहे, पण बाबा बहिरे आहेत, तुम्ही काही म्हटले तरी ते मानच हलवतात. तसं करू नका तुम्ही. विठ्ठल भगवान शंकरांना पाहिल्यानंतर ना आपलं सगळं काही निवारून जातं त्या अभंगाच्या तिसऱ्याच्या. तुम्ही संस्कृती विद्यार्थी इतके भारी आहेत, कारण की हेच वय परमार्थ करायचं. कीर्तनाचे रंगी नाचू, कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू. कारण की एकदा वय निघून गेलं तर परमार्थ करण्यात काही अर्थ नाही. एकदा 70-80 वर्षाची आजी माझ्याकडे आली. किती? 70-80 वर्षाची आजी माझ्याकडे आली, हातामध्ये माळ होती. म्हणलं आजीबाई का हो? म्हणली काय नाही बाबा, जरा माळ घालायची. काय म्हणली? किती वर्षी घालायची माळ? 70-80 वर्ष आजीला माळ घालायची होती. मला प्रश्न पडला, आजीला मी विचारलं, आजी तुमचं आता वय झाले 70-80, आता कशाला माळ घालायची? आजीने उत्तर काय दिलं माहितीये का महाराज? आजी म्हटली आता माळा पहिल्यासारखं चावत नाही, त्याच्यामुळं माळ घालायची. विठ्ठल विठ्ठल चावत नाही म्हणून माळ घालायची. आजी हा परमार्थ देवाला आवडेल का? नाही. कारण की हेच वय परमार्थ करायचं. तुम्ही नाचताय, आनंद घेताय, कारण की यारे यारे लहान थोरे याची बोलती नारी. आणि ह्याच वयात जर परमार्थ केला तर तो देवाला आवडतो. कारण की देवाला एकदा ठीक आहे, परमार्थ करण्याला कधी उशीर होत नाही बाबा, कधी करा तुम्ही, तुमच्या वेळेनुसार करा, पण परमार्थ नक्की करा. गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, कारण की तुळशी माळ घाला, गोपीचंद टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. देवाला अशा पद्धतीने भक्त आवडतात. बरं अभंग घेतला होता, अभंग कोणाचा आहे? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. बरं एकनाथ महाराज सगळ्या संतांमध्ये मला वाटतं सगळ्यात श्रीमंत संत होते शांतीब्रह्म एकनाथ महाराज.
कावड घेऊन कुठं चालले होते ते? काशी विश्वेश्वराला कावड घेऊन चालले होते. कारण की देव कोणत्या रूपामध्ये भेटेल सांगता येत नाही. त्या कावडीतलं पाणी पाजलं कोणाला त्यांनी? म्हणाला बाबा कोणाला पाजलं? घाबरायचं नाही महाराजांना, बिंदास बोलायचं. चुकलं तर चुकलं, कारण की चुकीने माणूस शहाणा बनतो. कारण की या ठिकाणी जर पाहायचं म्हणलं त्यांनी बाकी लोक म्हणत होते महाराज तुम्ही काय करता, एवढ्या लांबनं कावड आणली, ते पाणी तुम्ही गाडवाला का पाजता? कारण की देव नटला नाना परी. संत दानाबाई महाराजांचा अभंग आहे, देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला नाना परी भरवणी उरला चराचरी. कोणत्या रूपात तुम्हाला आम्हाला देव दर्शन देईल सांगता येणार नाही. संत नामदेव महाराज जेवणासाठी बसले होते. देव कोणत्या रूपात आला? कुत्र्याच्या. नामा लागला श्वाना पाटी, कैसी खाशील कोरडी रोटी. कोणत्या रूपात देव येईल हे तुम्हाला आम्हाला सांगता येत नाही. तुम्ही आम्ही सगळे कोविड मधनं वाचलो ना. कोविड सगळ्यांना झाला असेल, आपण गोळ्या खाऊन नीट झालो, बरोबर आहे का बाबा? कारण की आपल्या मागे कोण होता? देव होता. देव जर नसता आपण कुठं असतो? भगवान शंकराच्या दरबारात तिकडं होतो. झाल्या जीवरी नाही बरवे झाले आदिवारी नाही पडलो मृत्यूच्या हरी, वाचून आलो हे तवारी उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरले ते हरी तुम्हा समर्पण करायचं बरं का, नाहीतर आपण करत नाही. आपण एवढ्या मोठ्या संकटात वाचलोय. तुम्हाला आम्हाला वाटतंय कोविड लहान होता, कोविड लहान नव्हता बाबांनो. ते ज्या परिस्थितीतून गेलेत त्यांना माहिती कोविड कसा होता. आणि कलियुगा माझे करावे कीर्तन. जर हे काही केलं तरच देव तुम्हाला आम्हाला तारून देईल. आणि देवाने तारण्यासाठीच हा परमार्थ करायचा आहे. एकादशीच्या निमित्ताने ही असलेली कीर्तन सेवा याच्यासाठी निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा होता. या ठिकाणी मला सांगायचंय काय, उद्या आहे महाशिवरात्र. त्याच्या निमित्तानं जे काही देवाला आवडतं, तुमच्या आजूबाजूला कुठेही महादेवाचं मंदिर असेल त्या ठिकाणी जा, देवाचं नाम स्मरण घ्या. सगळ्यात पहिला हाकेला धावून येणार देव कोणता आहे? भगवान शंकर महादेव. तो सगळ्यात पहिल्या हाकेला धावून येतो. आणि या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराज काय म्हणतायत? एका जनार्दनी एका
वाचे वदता शिवनाम तयानवादी होता. अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा होता. तुम्हाला मग अशी भस्मासूर सांगायचं राहून गेलं, कारण की दृष्टांत कोणत्याही पूर्णत्वाला नेणारा असावा. एक राक्षस देवाने म्हणजे त्यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली, देव प्रसन्न झाले. देव प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी वर मागितलं मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवेल त्याचा काय झाला पाहिजे, भस्म झाला पाहिजे. त्याच्यामुळे त्याला नाव भस्मासूर पडलं. शेवटी ज्यानं तपश्चर्या केल्यानंतर वर दिला तो त्यात भगवान शंकराच्या मागे लागला. सगळे देव पळापळ चालू झाले. ते सगळे भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूंनी पण सांगितलं तुम्हाला जर भगवान विष्णूंनी कोणतं रूप धारण केलं, मोहिनीचं रूप धारण करून त्याने त्याचा हात त्याच्या डोक्यावरती ठेवला, भस्म झाला. भगवान विष्णूंनी देखील भगवान शंकराची तपश्चर्या केली होती. 1008 कमळ वाहणार होते भगवान विष्णू. देवाने देखील देवाची परीक्षा घेतली, एक कमळ कमी केलं. भगवान विष्णूने आपला स्वतःचा डोळा काढून तिथं भगवान शंकराला अर्पण केला. कारण की देव इतका भोळा असला तरी तो भक्ताची परीक्षा नेहमी घेतोच. परीक्षा घेतल्याशिवाय देव कोणताही प्राप्त होत नाही. कैलास देव भोळा चक्रवर्ती सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणाचा होता. 4ही चरण तुम्हाला आम्हाला सगळ्यांना समजतील अशा पद्धतीने मी सोडवले. वेळेनुसार दृष्टांत देखील तुम्हाला दिले. या ठिकाणी या धर्मशाळेमध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदा आता येताना पाऊल ठेवलं, खरंच मन भरून आलं. कारण की ह्या धर्मशाळेमध्ये लहानपण गेले बाबा, मी यायचो बाबांबरोबर. पण आता मध्यंतरी त्यांचा पायाला थोडासा अपघात झाल्यानंतर नाही थोडंसं कमी झालं. पण तो असं मी पुढे चालू ठेवला. माझ्या वडिलांची नरसिंह देवा की कोणत्या ना कोणत्या रूपात आपण कोणतंही काम करतो त्याच्यामध्ये आपण देवाचं नाव घेतलं ते देवाला आवडतं. काही करा. त्यामुळे या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा होता. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पसाला अशा पद्धतीने सांगितलं. तुम्ही सगळ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने साथ दिली. तुमच्या संस्थेचं नाव काय म्हटलंय? महालक्ष्मी नारायण वारकरी शिक्षण संस्था. बेंडे महाराजांची नागेश महाराज बेंडे. त्या दादाने इतके सुंदर पकवात वाजवला. कारण की गायनाची आणि ही पकवात शिकण्यासाठी तुम्ही मला वाटतं पाकच उठत असाल सगळेजण बऱ्यापैकी. विद्या कोणालाही सहजासहजी प्राप्त होत नाही बाबा. लावणी मृदंग श्रुती टाळ शिव ब्रह्मरस आवडी. हा, कारण की हे कोणालाही प्राप्त होत नाही. आजही जर एकदम विद्यमान व्यक्ती जर 10,000 मध्ये क्वचित एखादा असतो. बरोबर आहे. तुम्ही आम्ही सगळेजण देवाची सेवा करतोय. छान मृदुंग त्यांनी वाजवला. तुमच्या संस्थेचं बेंडे महाराजांचं आभार, कारण की त्यांनी तुमच्यासारखे विद्यार्थी घडवले. त्या ठिकाणी सेवेसाठी हरिभक्त परायण शिंदे महाराज मल्टनचे एकदम बाबांचे गुडघे दुखत आहेत. अनेक सगळा काही व्याप आहे, पण बाबांनी एक शब्द टाकला, बाबा माझ्यासाठी हजर झाले. तुम्ही संस्थेचे सगळे मंडळी, कारण की प्रमाण ही जुनी जाती मंडळीची प्रमाण देतात. आज तुम्ही आम्ही सगळे तर शिकू, पण आपल्या सगळ्या चाली आत्ताचे रिमिक्स असते. पण पूर्वीचा जो गाभा आहे वारकरी संप्रदायाचा तो तुम्ही जतन करण्याचं काम केलं. तुमचं हे आभार. आपल्या या पिंपळवंडी धर्मशाळेतले सगळे काही ज्येष्ठ मंडळी, कारण की एकाचं नाव घेऊन बाकीच्यांना दुःख व्हायचं नाही. सगळेच, कारण की तुमच्याच माध्यमातून या ठिकाणी मला सेवा मिळाली. आणि वडिलांनी चालू ठेवलेली सेवा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन करतोय बाबांच्या पुढे माझ्यासाठी फार मोठं आहे. याच्यापेक्षा काही वेगळं सांगू शकत नाही. आणि सेवा करत असताना जर एखादा चुकीचा शब्द माझ्याकडनं गेला असेल तर तो माझा मला मनानं परत दे. चुकीचं काही घरी नेऊ नका. जे काही चांगलं वाटलं ते घेऊन जा. आणि बाबांना तुम्ही संस्थेमध्ये शिकत असलेले सगळे विद्यार्थी लाजायचं नाही. चाल म्हणायला सांगितली म्हणायचं. कारण की इथं परमार्थ करता परमार्थ लाजबाई शंका दुरावी लामा नकळे साधने असतात. सगळ्यांनी एकदम आनंदाने केलं पाहिजे. आणि कुठेही बरं का एखादं प्रमाण तुम्हाला आठवलं म्हणायचं नाही. चुकलं एकदा दोनदा तिसरा चौथ्यांदा तर बरोबर आहे. या ठिकाणी ही सेवा करत असताना सेवा या ठिकाणी पिंपळवंडीकर धर्मशाळेमध्ये बाबांच्या चरणावरती अर्पण करतो. माझ्या आई वडील यांच्याही चरणावरती अर्पण करतो. झालेली सेवा याच ठिकाणी थांबवतो. ज्ञानेश्वर